नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगत भरत चालला आहे. या प्रचारामध्ये आता राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सभा होऊ लागलेल्या आहेत. अनेक एकमेकांवर आरोप केल्यामुळे वादंग निर्माण होत आहे. परंतु या सगळ्या वादंगामध्ये एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिलेला आहे किंवा त्याकडे दुर्लक्ष झालं आहे. तो प्रश्न आहे म्हणजे कांदा. आता हा कांदा कोणाचे वांदे करणार हे आता आगामी 8 दिवसात ठरणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्याचे भाव पडले होते आणि त्याचा मोठा परिणाम हा महायुतीवर झाला आणि महायुतीच्या लोकांना त्याचा पराभवाचा धक्का बसला. आता या निवडणुकीत कांद्याचे भाव हे 100 रुपयापर्यंत पोहोचले आहे आणि ते आता 60-70 रुपये किलो आहेत आणि 100 रुपयापर्यंत ते जाण्याची शक्यता आहे. जुना कांदा हा बाजारात जवळजवळ संपुष्टात आला आहे, त्यामुळे त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जो नवीन येणारा कांदा आहे त्याचे भाव देखील 50 ते 60 रुपये किलोच्या घरामध्ये आहेत. येणारी आवक ही अत्यंत कमी आहे आणि मागणी मोठी आहे, त्यामुळे कांद्याचे भाव हे आगामी काळात 100 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे, व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता हा कांदा राजकारणामध्ये कोणाचे वांदे करणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पुढील आठवड्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चितच कांदा प्रभाव टाकू शकतो. कारण लोकसभेमध्ये कांद्याने प्रभाव टाकलेला आहे आणि या विधानसभेमध्ये देखील वाढलेले कांद्याचे भाव हे सर्वसामान्यांच्या आता आवाक्याबाहेर पोचल्यामुळे सर्वसामान्य मतदार कुणावर राग व्यक्त करतो हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याआधी देखील कांद्याने राजकारणामध्ये अनेकदा उलथापालथ केली आहे, त्यामुळे याही निवडणुकीत कांदा काय उलथापालथ करतो हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.